श्रोत्यानो, लेवीचे पुस्तक ह्याच्या 16व्या अध्यायाच्या 28 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. आम्ही पाहिलं होतं की अहरोन त्या बकऱ्याला त्या नेमिलेल्या मनुष्याच्या हाती देत असे, ज्याला त्यामध्ये व्यक्तिगतपणे काहीच रुची नसे. तो जिवंत बकरा रानामध्ये निघून जाई आणि तो पुन्हा आढळत नसे, सापडत नसे. तो बकरा रानात निघून गेला हे नंतर मंदिरात कळवण्यात येत असे, कारण तो खरोखर गेला किंवा नाही हे पाहण्याकरिता काही लोकांची नेमणूक केलेली असे. ज्या प्रकारे श्रोत्यानो ही बातमी कळविण्यात येत असे, तशीच ही शुभवार्ता की ख्रिस्ताने तुमची आणि माझी पापे वाहून नेलीत. मत्ते, मार्क, लूक, योहान, प्रेषित पॉल व प्राचीन मंडळांचे वडील जण आणि शेवटी तुम्हाला आणि मला कळविण्यात आलेले आहे. ख्रिस्ताने तुमची आणि माझी पापे अगदी परिपूर्ण व अचूकपणे दूर केलेली आहेत. आणि ह्याविषयी आम्हाला पवित्र शास्त्रात अनेक वचने वाचायला मिळतात. स्तोत्रसंहिता 103 अध्याय 12 वचन सांगतं, पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. यशायाचे पुस्तक 38 अध्याय 17 वचन, पहा, माझ्या बऱ्यासाठीच ही पीडा मला झाली. तू माझा जीव नाश गर्तेतून मायेने उथरिला, कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत. यशायाचे पुस्तक 44 अध्याय 22 वचन, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहेत. मजकडे फिर, कारण मी तुला उद्धरिले आहे. ख्रिस्ती लोकांसाठी प्रायश्चिताच्या दिवसाचा काय अर्थ आहे? श्रोत्यानो, हा आमच्यासाठी सुद्धा पवित्र दिवस आहे. जेव्हा प्रमुख याजक आपले रक्ताने भरलेले हात त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून असे, ते वाचून मी आमचा प्रभू जेव्हा वधस्तंभावर होता तेव्हाची आठवण करते, ज्याविषयी योहानाने योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 29 वचनामध्ये म्हटले, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. डीन लॉ ह्यांनी म्हटले, विश्वास आमच्या पापांना स्थानांतरित करतो, ख्रिस्त त्यांना दूर करतो आणि परमेश्वर त्या पापांना विसरून जातो. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापांकरिता खंडणी भरून दिली. त्याने आमची सर्व पापे वाहिली आणि त्याने आम्हाला स्वर्गाचे द्वार उघडून दिले. आता आपण 29 ते 34 वचने वाचूया. 16वा अध्याय 29 ते 34 वचने. तुमच्यासाठी हा एक निरंतरचा विधी असावा. 7व्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे. त्या दिवशी कोणीही कसलेच काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो, कारण त्या दिवशी तुम्हाला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल. तुमच्यासाठी हा परम विश्रामाचा शब्बात होय. ह्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे, हा निरंतरचा विधी होय. आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल, त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे. त्याने पवित्र स्थानासाठी प्रायश्चित करावे. दर्शन मंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे. इस्रायल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्यात यावे म्हणून हा तुम्हाला निरंतरचा विधी होय. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले. श्रोत्यानो, प्रायश्चिताचा दिवस हाच एक दिवस होता ज्याला परमेश्वराने त्याच्या लोकांना शोक करण्याकरिता आणि उपवास करण्याकरिता दिला होता. ह्या दिवशी ते योम किपूर सुखाचा जाओ असे म्हणू शकत नसत, कारण ह्या प्रकारे हा दिवस साजरा केला जात नसे. हा पापामुळे आत्म्याला दंडित करण्याचा दिवस असे, पापाकरिता शोक करण्याचा दिवस असे. जुन्या करारात उपासासाठी हाच एक आधार होता. जोपर्यंत पापाकरिता स्थायी व अनंत अर्पण आले नाही, तोपर्यंत हा दिवस पाळण्यात येत असे. ख्रिस्ताच्या मृत्यूत ह्याची पूर्णता झाली. आता श्रोत्यानो, आपण 17व्या अध्यायाला सुरुवात करूया. अर्पण करण्याचे विवक्षित स्थळ व रक्ताचे मूल्य ह्याविषयी हा अध्याय आम्हाला सांगतो. लेवीचे पुस्तक फार उत्साहवर्धक आहे, कारण ह्यामध्ये अनेक महान सत्ये व आधारभूत गोष्टी आजच्या ख्रिस्ती लोकांकरिता उघडण्यात आलेल्या आहेत. जरी श्रोत्यानो ह्या सर्व गोष्टी वास्तविक रूपात इस्रायलांना देण्यात आल्या व ह्यांचे पालन करण्याचा काळ निघून गेला, तरी आमच्याकरिता आज ह्यात फार महान आत्मिक पाठ ठेवलेले आहेत. ह्यामध्ये आमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आहेत व नवीन कराराला समजण्यासाठी व त्याला आपलेसे करण्यासाठी हे आम्हाला नवीन अंतरंगाचे यथार्थ ज्ञान पुरवते.
मला आनंद वाटतो की अनेक लोक लेवीच्या पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे ख्रिस्ताच्या जवळ येत आहेत व त्यांचे त्याच्याशी वैयक्तिक नाते जुळत आहे. काही लोक ह्या अध्यायाला पूर्वीच्या अध्यायालाच पुढे वाढविण्यात आलेले असे समजतात. जरी श्रोत्यानो ह्यामध्ये क्रम आहे, तरी ह्या अध्यायाचा विषय फरक आहे. अर्पणाची एक जागा आणि रक्ताचे महत्त्व ह्याला लक्षात घेतलेले आहे. ह्या अध्यायाचा इस्रायलांचा अरण्यातील प्रवास व दर्शन मंडपासाठी त्यांचे छावणी टाकणे हा जो काळ होता, त्याच्या वृत्तांताशी सरळ संबंध आहे. विधींपेक्षा नीतीविषयक बाबी अधिक लक्षात घेण्यात आलेल्या आहेत. शुद्ध पाळीव प्राण्यांना भोजनासाठी सुद्धा दर्शन मंडपाच्या दारापाशी आणून मारण्यात येईल. ह्या अध्यायात फक्त 8 आणि 9 वचने विशेष करून विधिव्रत अर्पणाविषयी सांगतात. इस्रायली पॅलेस्ताईन प्रांतात सगळीकडे पसरल्यानंतर त्यांच्यापैकी काही लोक निवास मंडपापासून 100 पेक्षा अधिक मैल अंतरावर राहू लागले. त्यांच्याकरिता त्या प्राण्यांना इतक्या दुरून कापण्याकरिता निवास मंडपाकडे आणणे मुळीच शक्य नव्हते आणि तसे करणे सुद्धा शक्य नव्हते. अनुवादाच्या पुस्तकात जेव्हा ते त्या देशात प्रवेश करण्यास अगदी तयार होते, तेव्हा परमेश्वराने ह्या सूचनांना त्यांच्याकरिता थोडे सुधरवले. आपण वाचूया श्रोत्यांनो, अनुवादाचे पुस्तक 12वा अध्याय 15 आणि 16 वचने. अनुवादाचे पुस्तक 12वा अध्याय 15 आणि 16 वचने सांगतात, तरी सुद्धा आपल्या वेशीच्या आत तुला वाटेल त्याप्रमाणे आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्याप्रमाणे पशु मारून खा. त्यांचे मांस हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे कोणाही माणसाने खावे, मग तो अशुद्ध असो वा शुद्ध असो. त्याचे रक्त मात्र सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे. तसेच 20 ते 25 वचने ह्याच अध्यायाचे आम्हाला सांगतात. अनुवादाचे पुस्तक 12वा अध्याय 20 ते 25 वचने. तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुझ्या देशाची मर्यादा वाढविल्यावर मांसावर तुझे मन जाऊन तुला ते खावेसे वाटले, तर तू ते मनसोक्त खावे. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असले तर जी गुरेढोरे व शेरडे मेंढरे परमेश्वराने तुला दिली असतील, त्यापैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशीच्या आत आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे तू खावे. त्यांचे मांस हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे. शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे. त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये, हे लक्षात ठेव. कारण रक्त हे जीवन होय, म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये. ते सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे. परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये. परमेश्वराने अशा सूचना का दिल्यात? इस्रायली मिस्र देशातून नुकतेच निघाले होते व तेथे असताना ते मूर्तीपूजक लोकांच्या सहवासात होते, हे आम्हाला चांगले माहीत आहे. मिस्रमधील देवी देवतांची त्यांनी पूजा केली होती व पुन्हा त्या पापामध्ये पडण्याची नेहमीच त्यांना भीती होती. मिस्रच्या निसर्ग देवतांना त्यांनी पूजले होते. 7व्या वचनात अज दैवतांच्या व काही भाषांतरात अशुद्ध आत्मे असे भाषांतर आहे. ते खरे पाहता सेरिम हा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे केसाळ आणि जे बकऱ्याला दर्शविते. मिस्रचे लोक मेंढेस जो बकऱ्याचे दैवत होता त्याला पूजत असत. ग्रीक लोक बकऱ्याच्या दैवताला पॅन म्हणून, ज्याविषयी आम्हाला ग्रीक साहित्यातून माहिती मिळते व चित्रात शेपूट, शिंगे व चिरलेले पाय असे दाखविण्यात येते, त्याला पूजत असत. मध्यंतरीच्या काळातील ख्रिस्ती लोक ह्याला सैतान म्हणून ओळखत असत. आमचा इंग्रजी भाषेतील शब्द पॅनिक ह्याच काळात निघाला, जो सैतान कसे भयंकर भीतीदायक वातावरण निर्माण करतो ह्याविषयी वर्णन करतो. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की इस्रायली लोकांना निवास मंडपाशिवाय कोणत्याही प्राण्याला कोणत्याही ठिकाणी मारण्याची बंदी होती, जेणेकरून त्यांना पॅन ह्या बकऱ्या देवताला अर्पण करण्यापासून अलिप्त ठेवण्यात यावे. आम्हाला दिसतं की कोणत्याही परिस्थितीत त्यांना रक्त खाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. ह्याचे कारण फार विशेष रीतीने देण्यात आले आहे. रक्त जीवनाला दर्शविते आणि ह्यामागे दुहेरी कारण आहे. पहिले कारण, जीवन पवित्र आहे, प्राण्यांना सुद्धा नाहकच मारल्या जाऊ नये. दुसरे कारण, रक्त ख्रिस्ताच्या बलिदानाविषयी, त्याच्या अर्पणाविषयी सांगते. ते प्रायश्चित, मेल आणि दुसऱ्यांसाठी केलेल्या
ख्रिस्ताच्या बलिदानाचे एक माध्यम होते. जीवन पवित्र आहे व त्याचे रक्षण झालेच पाहिजे. परंतु ख्रिस्ताला स्वतःचे जीवन देणे आवश्यक होते, जेणेकरून पाप्याला जीवन मिळावे. रक्त आणि जीवन समानार्थी आहेत. मानवाने रक्त कधीच खाऊ नये असे सांगण्यात आले होते, परंतु ख्रिस्ताचे रक्त मात्र त्याने प्यावे, ज्याचा अर्थ आहे त्या वधस्तंभावर ख्रिस्ताचे रक्त, जे ख्रिस्ताचे जीवन आहे, ते सांडले आहे. ते विश्वासाच्या द्वारे प्रत्येक व्यक्तीने आपले करावे, जेणेकरून ती व्यक्ती जिवंत राहू शकावी. आपण त्या पवित्र अमूल्य रक्ताची स्तुती करूया श्रोत्यानो. त्यावर प्रेम करूया, त्याविषयीच बोलूया. जेव्हा लोक पापाविषयी कमी बोलतात, तेव्हा ते ख्रिस्ताच्या रक्ताविषयी सुद्धा फार कमी बोलतात. 17व्या अध्यायाच्या 1 ते 6 वचनांमध्ये अर्पणाचे एक स्थान सांगण्यात आलेले आहे. 7व्या वचनात आज दैवताची बकऱ्याचे दैवत ह्याची उपासना सांगण्यात आलेली आहे. 8 आणि 9 वचनांमध्ये दर्शन मंडपाच्या दाराशी अर्पण आणि 10 ते 16 वचनांमध्ये रक्त न खाण्याविषयी बंधन देण्यात आलेले आहे. 17वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन, त्याचे मुलगे आणि सर्व इस्रायल लोक यांना सांग की परमेश्वराने आज्ञा केली आहे तीही. ह्या सूचना फक्त मुसा व अहरोनासाठी नव्हत्या, परंतु अहरोनाच्या पुत्रांकरिता व संपूर्ण इस्रायल राष्ट्राकरिता होत्या. हे स्पष्ट आहे की परमेश्वर ह्या लोकांच्या व्यक्तिगत व खाजगी जीवनामध्ये आता पोहोचत आहे. 11व्या अध्यायात त्याने फक्त शुद्ध व अशुद्ध ह्यामध्ये फरक केला नाही, परंतु शुद्ध प्राण्यांना त्यांनी कसे खावे ह्याविषयी त्यांना त्याने नियम सांगितलेत. आजूबाजूच्या अन्य जातीयांपेक्षा त्याच्या लोकांचे जीवन वेगळे असायला हवे होते. पुढच्या अध्यायाच्या अर्थात 18व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये त्यांना पुन्हा सांगण्यात आले. 18वा अध्याय 3रे वचन, तुम्ही त्या मिसर देशात राहत होता, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका. तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका. आता आपण 17वा अध्याय 3 ते 6 वचने वाचूया. इस्रायल घराण्यातील एखाद्या माणसाने छावणीत किंवा छावणीबाहेर बकरा मारिला, पण परमेश्वराच्या निवास मंडपासमोर परमेश्वराला अर्पण करावयाला तो दर्शन मंडपाच्या दारापाशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल. त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. ह्याचा हेतू असा की इस्रायल लोक जे आपले यज्ञपशु खुल्या मैदानात मारित असतात, ते त्यांनी दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणून परमेश्वराप्रित्यर्थ शांतपणे म्हणून अर्पावे. याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा. हा विधिव्रत अर्पण संबंधी नियम नाही. लक्षपूर्वक पाहिल्यास आपणाला आढळेल की हे प्राणी देवाच्या लोकांसाठी भोजनासाठी होते. दुसऱ्या शब्दात परमेश्वर त्यांना म्हणत आहे, त्यांना तुम्ही भोजनाच्या मेजावर आणा. ह्याद्वारे अन्य जातीच्या देवतांना बाहेर ठेवण्यात आले आहे. परमेश्वर ह्या बाबतीत इतका कडक का? कारण अन्य जातीयांमध्ये मांस खाण्यापूर्वी त्याला एखाद्या दुसऱ्या देवी देवताला अर्पण करण्यात येत असे व आपणाला श्रोत्यानो ह्या लोकांची पार्श्वभूमी माहीत आहे. म्हणून परमेश्वर ह्या लोकांना अशा प्रकारे त्या पूजेपासून, आत्मिक अंधकारापासून आणि न्यायापासून वाचवित आहे. मिस्र देशात जरी ते बंदिवासात होते, तरी ते मिस्रांप्रमाणे जिवंत देवापासून दूर होते. ते चांगले होते म्हणून नाही, तर त्यांचा आक्रोश ऐकून व त्याने अब्रामाला, इजाक व याकोबाला वचन दिले होते म्हणून त्याने त्यांना वाचवले. जेव्हा श्रोत्यानो परमेश्वर करार करतो, तेव्हा तो त्या करारामध्ये कायम राहतो. एस्केलचे पुस्तक 20वा अध्याय 6 ते 8 वचने आम्हाला सांगतात. एस्केलचे पुस्तक 20वा अध्याय 6 ते 8 वचने की हे लोक दुसऱ्या देवी देवतांची पूजा करणारे होते. परमेश्वर त्यांना मिसरमधून त्या घाणेरड्या स्थितीतून बाहेर काढू इच्छित होता. त्यांनी प्राण्यांची व दुसऱ्या पूजेमध्ये जे मांस व रक्त उपयोगात येई त्याची उपासना केली होती. करिंथकरास पहिले पत्र 8वा अध्याय 1 ते 13 वचने, 10वा अध्याय 1 ते 33 वचने. ह्यामध्ये पौलाने करिंथ येथील लोकांना ज्या आज्ञा दिल्यात त्याचे महत्त्व समजण्यास आम्हाला ही पार्श्वभूमी समजणे आवश्यक आहे. करिंथ येथील लोक दुसऱ्या देवी देवतांची पूजा करणारे होते.
ते प्राण्यांना आणून त्यांच्या मूर्तींना अर्पण करीत असत. प्राणी तेथे सोडून त्याचे मांस मंदिरात नेल्या जात असे आणि मांसाच्या दुकानात नेऊन विकल्या जात असे. नवीन कराराच्या काळात देवभिरू इस्रायलांनी दुसऱ्या देवी देवतांना अर्पिलेले मांस खाण्यास मना केली. गैरयहूद्यांमधून जे परिवर्तित झाले होते त्यांना मात्र ह्यात काहीच वाटत नसे, परंतु यहुदी ख्रिस्ती ह्यामुळे त्यांच्यासोबत भोजन करणे पसंत करीत नसत. ह्या अध्याय श्रोत्यानो, आम्हाला करिंथमधील ह्या भागाची पार्श्वभूमी पाहायला मिळते. येरुशलेममधील महासभेने जेव्हा आपला निर्णय मांडला तेव्हा याकोब प्रेषितांची कृत्ये 15 अध्याय 19 आणि 20 वचनांमध्ये त्या समूहाच्या वतीने म्हणाला. प्रेषितांची कृत्ये 15 अध्याय 19 आणि 20 वचने. तेव्हा माझे तर मत असे आहे की जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यापासून तुम्ही अलिप्त असा. परमेश्वर ह्या अन्य जातीतील विश्वासणाऱ्यांना शिकवित होता की जीवन पवित्र आहे. अनेक लोकांमध्ये आजही श्रोत्यानो प्राण्यांचे मारणे मूर्तीपूजेशी जोडलेले आहे. निवास मंडपाच्या द्वाराजवळ शुद्ध प्राण्याला भोजनासाठी मारण्यात येई. रक्ताला तेथेच वाहू देण्यात येई. रक्ताला वेदीवर टाकण्यात येई व चरबीचा सुवासिक हव्य म्हणून होम करण्यात येई. हे बलिदान शांतार्पण असे. प्राण्याचे उरलेले शरीर त्या प्राण्याच्या मालकाला वापस देण्यात येत असे आणि तो त्याला आपल्या भोजनाकरिता उपयोगात आणे. 17 अध्याय 7 वचन बघा. आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या मागे लागून त्यांनी आपले यज्ञपशु अर्पण करू नयेत. हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. अशुद्ध आत्मे, केसाळ हा शब्द इतिहासाचे दुसरे पुस्तक 11 अध्याय 15 वचनामध्ये पुन्हा उपयोगात आणलेला आहे. इतिहासाचे दुसरे पुस्तक 11 अध्याय 15 वचन. यरबामाने उच्चस्थानासाठी, बोकडाच्या मूर्तीसाठी व त्याने केलेल्या वासरांच्या मूर्तीसाठी आपलेच याजक नेमिले. अशा प्रकारे नाबादचा पुत्र यरबामाने इस्रायलांना पापात पाडले. हे प्यान ह्या देवताशी जुळलेली निसर्गाची पूजा, मानहानी आणि व्यभिचाराला दर्शविते. परमेश्वर त्याच्या लोकांना म्हणतो, तुम्ही हे करू नका. म्हणून फार कठोर अशी शिक्षा 4 वचनात सांगितलेली आहे. वचनदत्त देशात गेल्यानंतर ह्यात फेरबदल होईल, परंतु जे तत्व ह्या ठिकाणी शिकविण्यात आले आहे ते मात्र अनंत काळासाठी आहे. श्रोत्यानो, हे पाहणे आज आमच्याकरिता फार फार महत्वाचे आहे. हे लोक नेहमीच अशा परिस्थितीत होते की कधीही दुसऱ्या देवी देवतांची पूजा, व्यभिचार आणि भयंकर अनैतिकता ह्याकडे ते वापस परतू शकले असते. आज सुद्धा ही स्थिती आहे. लोक फार सहजपणे पापी जीवनामध्ये वापस परतत आहेत. 8 आणि 9 वचने बघा. तू त्यांना सांग की इस्रायल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला आणि तो पशु दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करण्यासाठी आणला नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. प्राणी अर्पणाकरिता किंवा भोजनाकरिता आणीत ह्याविषयी परमेश्वर फार स्पष्टपणे सांगतो. आता ह्या 2 वचनात तो होमार्पणासाठी आणल्या गेलेल्या प्राण्याविषयी बोलत आहे. जेव्हा प्राण्याला अर्पणासाठी आणण्यात येई तेव्हा होमार्पणाच्या नियमाप्रमाणे त्यांना तो प्राणी अर्पावा लागे. बलिदानासाठी एक स्थान होते. इस्रायलांना अशा पापापासून दूर ठेवण्याकरिता परमेश्वराने त्यांना पुन्हा आणि पुन्हा हे सांगितले. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 14 वचन सांगते, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. तसेच करिंथकरास दुसरे पत्र 6 अध्याय 14 ते 17 वचने आपण वाचू शकता. करिंथकरास दुसरे पत्र 6 अध्याय 14 ते 17 वचने. हे एक महान तत्व आहे श्रोत्यानो, जे मंडळांना लागू पडते. धर्म, राजकारण, विवाह, व्यापार किंवा सामाजिक जीवनात अविश्वासणाऱ्यांशी सहयोग किंवा संबंध फार धोक्याचे असतात. परमेश्वराने त्याविषयी आपल्या पवित्र वचनात धोक्याची सूचना दिलेली आहे. आता आपण 10 पासून पुढची वचने वाचूया. इस्रायल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्तसेवन केले, तर रक्तसेवन करणाऱ्या मनुष्याला मी विनमुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करेन. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. म्हणून
मी इस्रायल लोकांना म्हटले आहे की तुमच्यातील कोणी रक्तसेवन करू नये आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशांनी ही रक्तसेवन करू नये. इस्रायल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशांपैकी कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. कारण प्राणीमात्राच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय. ह्यास्तव इस्रायल लोकांना मी म्हटले आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हे त्यांचे रक्त होय. ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा. कोणा मनुष्याने, मग तो स्वदेशी असो अथवा परदेशी असतो, मेलेल्या अथवा श्वापतांनी फाडून मारलेल्या पशूचे मांस खाईल तर त्याने आपले कपडे धुवून पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, म्हणजे तो शुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुतले नाहीत व आपले शरीर धुतले नाही तर त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी. या पुस्तकातील महत्वाच्या वचनांपैकी 11व्या वचनाला मी महत्वाचे वचन मानते. जीवन रक्तात आहे. 14व्या वचनात ह्याला पुन्हा मांडण्यात आले आहे आणि हा सर्व अर्पणांचा आधार आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी आपले जीवन अर्पण केले. आपले ते पवित्र रक्त सांडवले आणि आम्हाला हे विश्वासाने स्वीकारायचे आहे आणि नंतरच आम्हाला जीवन प्राप्त होऊ शकते. जीवन रक्तात आहे हे अनंतकालीन सत्य आहे. केनपेक्षा हाबिलचे अर्पण योग्य का होते ह्याचे स्पष्टीकरण ह्यावरून आम्हाला मिळते. रक्त आत्म्याकरिता प्रायश्चित करते. फक्त ख्रिस्ताचे रक्त पाप धुवून काढू शकते. रक्तामध्ये काहीच दोष नाही. दोष श्रोत्यानो आमचा आहे, आमच्या पापात आहे आणि ह्याच पापांची आम्हाला कबुली देऊन ह्या पापांना ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुवायचे आहे आणि ह्या पापांबद्दल क्षमा प्राप्त करून घ्यायची आहे. तेव्हाच आम्हाला तारणाचे आश्वासन प्राप्त होऊ शकते. म्हणून आजच आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करा. प्रभू परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.